तुम्ही काय करताय, कसं करताय ही मधल्या काळात आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. कॉन्टॅक्ट करून तुम्ही सांगू शकता, की जे झाले सेशन्स त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये काय बदल केलेत. आणि आजचा सेशन हा पुन्हा अ, थोडासा वेगळ्या प्रकारे मांडण्यात येणार आहे. पण आपण आतापर्यंत प्रॉडक्ट इनोव्हेशन बद्दल बोललो, की कसे वेगवेगळ्या प्रकारची प्रॉडक्ट आणली पाहिजेत. कस्टमर्सचं कसे एम्पॅथी बिल्ड केली पाहिजे, त्यांना कसं ओळख समजून घेतलं पाहिजे, त्यांना काय पाहिजे हे कसं फायनान्स, कॉस्टिंग कसं केलं पाहिजे किंवा तुमचं ऑपरेशन कसं मॅनेज झालं पाहिजे, एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन हे बघितलं. आता परिस्थिती येते, की प्रॉडक्ट तयार झालं आणि ते आम्हाला बाजारात न्यायचंय. म्हणजे इथे आलं सेल्स आणि मार्केटिंग. बरेच वेळा असं प्रॉडक्ट खूप चांगलं असतं आणि लोकांना कळतच नाही, की प्रॉडक्ट आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचलंच जात नाही. म्हणजे बनवण्याचं काम होतंय, पण पोहोचवण्याचं काम होत नाहीये. त्यामुळे हा सेल्स आणि मार्केटिंग हा खूप मोठा तुमच्या उद्योगधंद्याचा एक मोठा भाग आहे. आणि आजचं सेशन आपलं हे सेल्स आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वरती आहे. थोडंसं वेगळं सेशन का आहे? ह्याच्यामध्ये थिअरी आणि मॉडेल्स मांडणार नाही आहोत. इथे सेल्स आणि मार्केटिंग कुठल्या प्रकारे तुम्ही करू शकता. म्हणजे तुमचे बिझनेस डोळ्यासमोर ठेवून, आता आपल्याला बऱ्याच जणींचे बिझनेस काय आहेत ते माहिती आहेत. अशा वेगवेगळ्या आयडियाज ज्याला मार्केटिंग स्ट्रॅटेजीज म्हणा तुम्ही, अशा मांडणार आहोत तुमच्यासमोर. आणि मग त्याच्यावरती विचार करू. त्याच्या काही टिप्स असतील, की अशी मार्केटिंग कुठली स्ट्रॅटेजी आपण करायची, कसं मार्केटिंग करायचं, हे कुठल्या बेसिसवरती ठरवायचंय, हे ह्याच्याही टिप्स दिलेल्या असतील. त्यामुळे आज तुम्हाला खूप वेगवेगळ्या मार्केटिंगच्या आयडियाज मिळणार आहेत. आणि ही पी-पी-टी ही तुमच्याबरोबर शेअर होईल. तर ह्या सगळ्या मार्केटिंगच्या आयडियाज देण्याकरता आपल्याकडे पाहुण्या ज्या आलेल्या आहेत, आहेत शिवानी नाईक आहेत. बेसिकली त्या एक प्रोफेसर आहेत, बट ॲट द सेम टाईम बिझनेस मेंटर आहेत. आपल्या कॉलेजचं ई-सेल चालवतात. आणि मी आता शिवानी नाईकला आमंत्रित करते, की शिवानी यू कॅन स्टार्ट युअर सेशन. थँक यू सो मच. खूप खूप वेलकम आभार. शिवानी मॅडम, वेलकम. थँक यू सर. खूप खूप आभार गरजे मराठी ग्लोबलचे फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. अँड आय एम व्हेरी ग्लॅड की मला कनेक्ट करायची संधी मिळते तुमच्या सगळ्यांबरोबर. कारण तुमच्याकडून तुमच्या एक्सपिरियन्समधनं मला जे काही कळेल ते मी आणखीन मुलांपर्यंत पण घेऊन जाऊ शकते. त्यामुळे इट्स अ लर्निंग प्रोसेस अँड इव्हॉल्विंग प्रोसेस फॉर मी. सो थँक यू सो मच फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ दिस. थँक यू सुचेता मॅम फॉर दी ऑपॉर्च्युनिटी. शिवानी, येस. येस. शिवानी, तुझं सेशन सुरू व्हायच्या आधी मलाही ह्यांना काही 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत, की बिझनेस करताय ना, बिझनेस करताय आणि तो वाढवायचा आहे. प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. कोणी म्हणतं मी भिडस्त आहे, मला पटकन बोलता येत नाही, लोकांशी मैत्री करता येत नाही. हे तुमचे काही स्वभावाचे पैलू असतील. पण आपण जर ठरवलं तर ते बदलता येतं. तुम्हाला जर चांगला बिझनेस करायचा असेल, तर तुम्हाला जगन्मित्र व्हावंच लागेल. सुरुवातीला कठीण जाईल, पण समोर येईल. म्हणजे दुसरं कोणी नाही समोर आलं, भिंतीशी बोललात तरी चालेल एक वेळ प्रयत्न करण्याकरता. आरशासमोर उभं राहून बोललात तरी हरकत नाही सुरुवातीला. पण हे तुम्हाला बोललं पाहिजे आणि सतत 9 ते 5 ही वेळ नाहीये तुमच्या बिझनेसची. 24 तास आणि 365 दिवस हीच तुमच्या बिझनेसची वेळ आहे. झोपेत सुद्धा बिझनेसबद्दलच स्वप्न बघायची आहेत आपण. आणि उठल्यानंतर जो कोणी माणूस भेटेल, त्याला आपण आपल्या बिझनेसचं कसं सांगू हे बघायचंय. तुमच्या नेटवर्कमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत विविध प्रकारची माणसं येत असतात. त्यांच्याशी मैत्री करा. कारण त्यांची मैत्री केल्यानंतर तुमचं नेटवर्क वाढतं आणि त्या मैत्रिणींच्या ज्या मैत्रिणी असतात त्याही तुमच्या नेटवर्कमध्ये येतात. म्हणजे माझ्या 10 मैत्रिणी आणि माझ्या प्रत्येक मैत्रिणीच्या 10 मैत्रिणी असं करून तो माझा नेटवर्किंगचा आकडा 100 वरती जातो. तर कुठेतरी अ, जगन्मित्र होणं हे तुमच्या बिझनेसची गरज आहे. हे एक गोष्ट आहे जी स्वतःच्या माझ्या थोड्याफार एक्सपिरियन्समधनं माझ्या लक्षात आलेली आहे, ती तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते. दुसरा म्हणजे डेटा. की अशा सहज-सहज बाजारात कोणी भेटलं किंवा कोणी बाबा फंक्शनमध्ये भेटलं, त्यावेळेला सुद्धा त्यांचे फोन आता हल्ली आपल्याकडे सगळ्यांकडे असतो. त्यांचे नंबर स्टोअर करून घ्यावेत. बाजारात भेटलात तरी सुद्धा एकमेकांना WhatsAppवरती हाय तर पाठवू शकता. घरी येऊन शांतपणे एखादी वही ठेवा, डायरी ठेवा किंवा लॅपटॉपवरती उघडून एक्सेल शीट करा आणि ह्या सगळ्यांची नावं ज्यांच्याशी तुम्ही तुमच्या बिझनेसबद्दल बोललात किंवा बोलू इच्छिता, या सगळ्यांची नावं आणि कमीत कमी नंबर
हे लिहिलेच गेले पाहिजेत. आणि हा अगदी आजपासूनचा डेटा, म्हणजे आज रात्री सुद्धा अजून कोणाशी बोलणं झालं सहज सहज जरी सुद्धा, तरी ती नावं लिहिली गेलीच पाहिजेत. त्याचा अजिबात कंटाळा नाही करायचा. कारण हेच तुमचे पुढचे कस्टमर असू शकतात. आत्ता नाही तर अजून पुढे. तर ह्या 2 गोष्टी आहेत ज्या माझ्याकडनं मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छित होते. शिवानी, ओव्हर टू यू. मला वाटतं तुझ्या स्लाईड तू शेअर करतेस? येस मॅम. येस, वी कॅन सी इट. येस, वी कॅन सी इट. थँक यू सो मच मॅम. हॅलो एव्हरीवन. आय एम स्टार्टिंग विथ द सेशन. आता मॅम बोलल्यात ऑलरेडी की सेल्स आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत. पण बिफोर आय स्टार्ट, थोडंसं गमतीशीर जर अँगल द्यायचा तुम्ही विचार करत होते की जेव्हा आपण आयडियाज किंवा हे जे मार्ग आहेत रादर दॅन आयडियाज, ह्यांना असं बघूया की तुम्ही एखाद्या वेळी बुफेमध्ये जातात तेव्हा तुम्हाला कितीतरी पदार्थ दाखवले जातात की तुम्ही हे पण खाऊ शकतात. तर तुम्हाला असं वाटेल की खूप पदार्थ आहेत हे, पण ह्यात मी काय कन्झ्युम करू, की मला काय आवडतं. पण तुम्ही आता ह्याच्यातनं पिकअप करा की जे तुम्हाला रिलेट होतं तुमच्या बिझनेसला. तुम्हाला जी ह्यातलं मार्ग जास्त रिलायबल वाटतो किंवा जास्त सूट होतो, तुम्ही तो घेऊ शकता ह्याच्यातलं. तर व्हॉट एव्हर सूट्स यू बेस्ट, तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी स्वतःहून तयार करू शकता. तर आय वुड रिक्वेस्ट की तुम्ही लिहून नोट डाऊन करा ॲज वी गो अहेड. कारण होऊ शकतं की हे संपेपर्यंत सेशन सुद्धा तुमचे काही पॉइंट्स तुमच्या तुमच्या माइंडमध्ये ऑलरेडी तुमची स्ट्रॅटेजी तयार झालेली असू शकते, अशी आमची अपेक्षा आहे फ्रॉम दिस सेशन. सो मूव्हिंग अहेड. आता आम्ही जे स्ट्रॅटेजीज आहेत ना, त्यांना 2 वेजमध्ये डिव्हाईड केले आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन. कारण आता ऑनलाईनची इम्पॉर्टन्स स्पेशली कोविड नंतर वी ऑल नो की ते केवढं इम्पॉर्टंट झालेलं आहे. सो वी हॅव टू गिव्ह इक्वल वेटेज टू बोथ अँड सी व्हॉट वी कॅन डू. तर हे थोडे स्ट्रॅटेजीज आहेत. एक तर मी सुरुवातपासून एक लेफ्ट क्लॉकवाईज जाते. प्रिंटिंग युअर बिझनेस कार्ड्स अँड फ्लायर्स. आता ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ काय आहे, की बिफोर यू प्रमोट युअर बिझनेस टू समबडी एल्स, आधी तुमच्याकडे तुमच्या बिझनेसची आयडेंटिटी म्हणून काय आहे? जसं मॅम बोलल्या, तुम्ही कुठेही जाल, कोणालाही जेव्हा भेटाल, तेव्हा त्यांनी जर विचारलं, "वॉव! चांगली आयडिया आहे. तुम्ही तुमचं काही आहे का आय कार्ड किंवा बिझनेस कार्ड किंवा फ्लायर?" तर एरवी आपण काय म्हणतो, "नाही, मी प्रिंट नाही केले. थांबा बघते, माझा फोन नंबर नोट करून घ्या." तर ते प्रोफेशनल वाटत नाही. सो इट इज ऑल्वेज गुड टू मेक अ नाईस बिझनेस कार्ड. अट्रॅक्टिव्ह बनवा त्याला. फार खूप जास्त लिहू नका त्याच्यामध्ये. आता आता इव्हन हे पण करतात लोकं, की एक क्यूआर कोड देतात फक्त. बिझनेसचं नाव आणि ते नंबर देतात. इम्पॉर्टंट माहिती देतात आणि क्यूआर कोड म्हणजे काय, क्यूआर कोड स्कॅन केला जर आपण, तर इमिजिएटली ते तुमचा जो कार्ड आहे त्याचं इन्फॉर्मेशन डायरेक्ट तुमच्या वेबसाईटवर ओपन होईल किंवा तुमच्या Instagram अकाउंटवर ओपन होईल. तुम्ही तसं देखील करू शकता. तर ते खूप इनोव्हेटिव्ह आहे. वन मोर सजेशन इन बिझनेस कार्ड. ज्यांच्याकडे खूप काही वस्तू, प्रॉडक्ट्स किंवा बोलण्यासारखं बरंच काही असतं, लोकं एक मॅप सारखं पण टाकतात कार्डच्या मागे. म्हणजे त्यांच्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या एका पिक्चरमध्ये बघितल्याबरोबर लोकांना कळतात. त्यांना वाचायची गरज पडत नाही. कारण आपण सगळ्यांना माहिती आहे लोकांचं अटेन्शन स्पॅन खूप कमी असतं. त्यामुळे तुमचे फ्लायर किंवा कार्ड अशा प्रकारे बनवा, की एका नजरेत ते भरलं पाहिजे आणि तो पिक्चर बसला पाहिजे त्यांच्या माइंडमध्ये. सो धिस इज वन थिंग. अँड लाइक मॅम सेड, मेक युअर नेटवर्क. तुम्ही जिथे जाल बिझनेस कार्ड द्या. असा विचार करू नका, की ते संपतायत वगैरे आय हॅव स्पेंट मनी इन प्रिंटिंग देम. सो यू कॅन सोर्स आउट द चीपेस्ट ऑप्शन्स इन मेकिंग बिझनेस कार्ड. तर तुम्ही सहजपणे ते देऊ शकता अशा प्रकारे. द नेक्स्ट वन इज प्रिपेअरिंग सॅम्पल्स अँड कीपिंग देम रेडी. आय एम सॉरी, आय एम गोइंग बॅक टू द बिझनेस कार्ड कारण मला एक पटकन सुचलं डोक्यात. एका माणसाने ना बिझनेस कार्ड अशा प्रकारे बनवला होता, की दॅट कार्ड इटसेल्फ वॉज त्याच्यामध्ये दॅट सेम कार्ड कॅन बी युज्ड ॲज अ बॉटल ओपनर. इट वॉज अ टूल किट. असं एक कार्ड होतं त्या माणसाचं. तर काय होईल अशामध्ये, की तो माणूस तो कार्ड आपण युजुअली फेकून देतो ते होणारच नाही कारण त्या एका कार्डमध्ये त्यांनी वेगवेगळे हाऊ टू ओपन द बॉटल, स्क्रू ड्रायव्हर वगैरे एक टूल किट होतं त्या कार्डमध्येच. तर तुम्हाला जरी फेकायची तरी यू कॅनॉट थ्रो द कार्ड बिकॉज इट्स गोइंग टू बी युजफुल टू यू अँड इट फिट्स इन युअर वॉलेट. So you can try something like this. It will cost money, but you will be remembered by everybody. That's a guarantee I can give you. दुसरं आहे क्रिएटिंग सॅम्पल्स अँड कीपिंग देम हँडी. म्हणजे आता आपण जेव्हा लोकांना भेटतो कुठेही, फॅमिली फंक्शन, सर्वात आधी काय होतं, माझ्या स्वतःचा एक एक्सपिरियन्स आहे. आय वॉज हेल्पिंग अ फ्रेंड प्रमोट हर बिझनेस आणि आय वेंट टू वन ऑफ हर फंक्शन्स आणि तिथे वेन मी त्यांना बोलली की तिच्या बिझनेसच्या थ्रू आय हॅव कम इन कॉन्टॅक्ट विथ हर. तेव्हा तिचे नातेवाईक बोलले, हिचा बिझनेस आहे, आम्हाला माहितीच नव्हतं आणि हे त्यांना माझ्याकडनं कळलं.
सो किती वेळा असं होतं, की आपल्या फॅमिली सर्कल्समध्ये सुद्धा लोकांना माहीत नसतं, की आपण हे बिझनेस करतोय. आणि किती वेळा काय होतं, की आपण ते लपवून पण ठेवतो व्हेरियस रिझनसाठी, की दे शुड नॉट बी जेलस ऑफ माय सक्सेस किंवा लोकं मागेच खेचणार. अशा प्रकारे नाही विचार करायचा आहे. इन फॅक्ट यूज ऑल युअर फॅमिली सर्कल्स आणि जेव्हा तुम्ही फंक्शन्समध्ये जाल किंवा कुठल्याही गॅदरिंगमध्ये जाल, की ब्युटिफुली तुमचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचे स्मॉल पॅकेजिंग करून ते रेडी ठेवा. म्हणजे कधीही कोणाला पटकन ते देता येईल. नुसतं कार्ड नव्हे तर ॲक्चुअली एक सॅम्पल, की प्लीज ट्राय दिस आउट एंड लेट मी नो व्हॉट युअर फीडबॅक इज. दॅट विल बी अ लर्निंग प्रोसेस ऑल्सो फॉर यू. थर्ड थिंग इज कोलॅबोरेटिंग विथ रिलेटेड इन्स्टिट्यूशन्स. आता इथे कसं आहे, आपण सॅम्पल वगैरे सगळं बोललो. पण समजा तुम्ही काहीतरी हेल्दी मिक्सेस बनवतायत, की समजा रागीपासून काहीतरी बनवा किंवा आता स्लर्प फार्म म्हणून एक कंपनी आहे. तेव्हा त्यांनी काय केलं, की लहान मुलं असतात, तर त्यांना आपण सांगतो, की मॅगी खाऊ नका आणि हे जंक फूड खाऊ नका, पास्ता खाऊ नका. पण मग काय खावं हे त्या पेरेंट्सकडे उत्तर नसतंच. कारण तुम्ही जर पोळी भाजी केली मुलं खाणार नाहीत. तुम्ही काहीतरी लपवून वगैरे दिलं जेवणात तर दे विल इमिडिएटली कम टू नो की तुम्ही काहीतरी केलेलं आहे. तो स्लर्प फार्म व्हॉट दे डिड, दे मेड पास्ताज, नूडल्स जे आपण नेहमी खातो, पण दॅट मेड आउट ऑफ रागी, मेड आउट ऑफ ओट्स आणि इन सच अ वे की मुलांना डिफरन्स कळणार नाही. त्यामुळे काय होणार पॅनकेक्स, मिक्सेस वगैरे म्हणजे समथिंग व्हिच इज कन्व्हिनियंट फॉर द मदर ऑल्सो अँड व्हॉट इज टेस्टी फॉर द चाइल्ड ऑल्सो. सो दे मेड अ होल रेंज लाइक दिस. आता इथे कोलॅबोरेटिव्ह विथ इन्स्टिट्यूशन म्हणजे काय? दे टाईड अप, दे वेंट टू किंडरगार्टन्स म्हणजे जे चिल्ड्रन जे असतात प्ले ग्रुप्स वगैरे कारण लहान वयापासून हेल्दी इटिंगचं तुम्हाला हॅबिट करायची आहे. त्यामुळे त्यांनी जाऊन अशा इन्स्टिट्यूशन्सना भेट घातली आणि खूप ठिकाणी काय असतं ते काही दिवसांमध्ये ना ते मुलांना इंटरनॅशनल स्कूल्स वगैरे स्पेशली ते मुलांना एका पर्टिक्युलर डेला फूड द कॉलेज स्कूल ऑल्सो प्रोव्हाइड्स. So what they said on those days, why don't you make a hamper or why don't you make a plate made out of these goodies that we have and give it to them as a healthy platter day म्हणून तुम्ही करा. तर त्यांनी इन्स्टिट्यूशनला पण एक USP मिळतं आणि तुमच्या प्रॉडक्टला पण एक वे आउट मिळतं की थ्रू आणि आता काय होणार मुलं घरी जाऊन पेरेंट्सना सांगणार आम्ही हे खाल्लं. पेरेंट्स तर अरे वा दिस इज नाईस, दिस इज हेल्दी, आपण हे सुरू करूया घरी. तो यू आर कोलॅबोरेटिंग अँड इट इज अ विन विन फॉर बोथ इन्स्टिट्यूशन एज वेल एज फॉर यू. तर त्यांना असं दाखवून द्यायचं नाही की तुम्ही आम्हाला वे देताय. यू हॅव टू मेक द इन्स्टिट्यूशन फील की तुम्हाला पण याच्यामधनं गेन मिळणार आहे. तेव्हाच ते तुम्हाला हेल्प करतील. इट इज नॉट अ हेल्प, इट इज अ कोलॅबोरेशन. शिवानी येस. मला इथे एक त्यांना एक छोटंसं उदाहरण द्यावंसं वाटतंय. जे उदाहरण मी स्वतः बघितलेलं आहे. कोकणामध्ये रत्नागिरीच्या जवळ राजवाडी म्हणून गाव आहे. तिकडे काही शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी आपापसामध्ये भाज्यांचं उत्पादन वाटून घेतलं, की बाबा मी कोबी आणि फ्लॉवर करेन. असं केलं आणि त्या ऑर्गॅनिक भाज्या होत्या. त्यांना त्याच्याकरता मार्केट क्रिएट करायचं होतं. तर त्यांनी काय केलं त्यांच्या गावातलेच एक व्यक्ती होते जे कुठल्या न्यूजपेपरमध्ये काम करत होते. त्यांच्या थ्रू रत्नागिरीमधल्या 3 स्टोअर्सना कॉन्टॅक्ट केलं. त्यातली 2 भांड्याची दुकानं होती आणि 1 कापडाचं दुकान होतं. त्यांच्याबरोबर कोलॅबोरेट केलं. कोलॅबोरेट कशाला? एक महिलांचा WhatsApp ग्रुप केला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की दर मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार ह्या रात्री ज्या काही त्यांच्या भाज्यांच्या ऑर्डर्स असतील, त्यांनी त्या WhatsApp ग्रुपवर टाकायच्या. आदल्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या काही भाज्या टाकलेल्या असतील त्याचं तसं टेबल बनवून सकाळी लवकर ते उठून शेतात जाऊन त्या भाज्या काढून, धुवून, चिरून त्याचं पॅकेज बनवले जायचे. आणि राजवाडीमधनं एक ठराविक 11च्या 10:30-11ला एक एसटी निघायची. नाही मला वाटतं ते 10च्या सुमाराला एसटी निघायची, रत्नागिरीला जायची. त्या तिकडच्या कंडक्टरला सांगून ड्रायव्हर बरोबर टाय अप करून अगदी काहीतरी ₹50 तिकिटामध्ये त्या राजवाडीतला एक माणूस ते बॉक्सेस कट केलेल्या भाज्यांच्या पॅकेटचे घेऊन रत्नागिरीमध्ये त्या भांड्यांच्या आणि 2 भांड्यांची आणि कपड्याचं दुकान होतं. तिकडे एक छोटा ते स्टॉल टाकायचे आणि तिथे त्या भाज्या ठेवल्या जायच्या. ज्यांनी ऑर्डर्स दिल्यात त्यांच्या जवळपास ते जे दुकान असेल तिकडे त्या बायका जाऊन त्या भाज्या पिकअप करायच्या. आता ते भांडीवाल्यांनी आणि कापडवाल्यांनी त्यांनी ऑफर दिली, की तुम्हाला हवं तर तुम्ही कमिशन घ्या. ते म्हणाले, "नाही आम्हाला कमिशन नको. आम्ही छोटासा स्टॉल आहे. तो तेवढ्यानी काही हरकत नाहीये. तुम्ही इथे येऊन ठेवत जा." असं त्यांनी का केलं? कारण बहुतेक करून या भाज्या पिकअप करणाऱ्या महिला येणार आणि महिला आली दुकानामध्ये, की ती थोडी पुढे जाऊन भांड्याच्या दुकानात शिरणारच, कापडाच्या दुकानात शिरणारच. आपोआपच त्यांच्या दुकानातला फुटफॉल वाढायला लागला आणि त्यांचाही बिझनेस चांगला व्हायला लागला. तर हा एक कोलॅबोरेशनचा एक वेगळाच अनुभव मी बघितला, की त्यांचं साधारणपणे 4 महिन्यामध्ये त्यांचं ते नेटवर्क जे होतं, ते जवळ-जवळ म्हणजे त्यांना 2 ते 3 WhatsApp ग्रुप तयार करायला लागले आणि नंतर मग त्यांनी राजवाडी भाजी नावाचा ॲपच बनवावा लागला. एवढा
6 महिन्याच्या आत अफाट मार्केटिंग झालं फक्त रत्नागिरी शहराकरता म्हणून. म्हणजे या कोलॅबोरेशनचं विन-विन सिच्युएशन असते इथे. त्यांनाही फायदा असतो, आपलाही फायदा असतो. फक्त कोणाशी कोलॅबोरेट करायचं ह्याच्याकरता आपल्याला विचार करावा लागेल त्याच्याकरता. येस. येस मॅम. आणि येस. मॅम बोललं तसं कोलॅबोरेशनमध्ये पुढे जेव्हा तुमचं बिझनेस आणखीन वाढेल ना, तेव्हा तुम्ही हवं तर तिथे मे बी कमिशन बेसिस किंवा रेफरल बेसिसवरती पण स्टार्ट करू शकतात. म्हणजे त्यांनी जे वाढवतायत ते ठीक आहे, त्यांना पण विन-विन आहे. पण ह्याच्यापुढे आणखीन एक लेव्हल गेल्यावर वी कॅन इव्हन डू की तुम्ही काहीतरी रेफरल ठेवा. म्हणजे ह्यांच्या थ्रू जर तुम्ही एखादा कोड किंवा काहीतरी घेऊन आलात, तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल किंवा त्यांना एक कमिशन मिळेल. सॉरी. त्यामुळे तशा प्रकारे ते आणखीन वाढवायचा प्रयत्न करतील, कारण त्यांना इकॉनॉमिक गेन पण याच्यातनं मिळू शकतं. तर हे एक ॲड ऑन पण होऊ शकतं. मूव्हिंग अहेड, तुम्ही लोकल इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करू शकता. म्हणजे काय, आता जवळपास एक्झिबिशन्स आहेत म्हणा किंवा काही मेळा वगैरे लागतो का तिथे तुमच्या कुठल्याही तुम्ही जिथे असाल तिथे. लोकलीच असावं असं नाहीये. कारण तुम्हाला माहिती आहे आता दादर साइडला वगैरे फार खूप ठिकाणी त्यांचे एक्झिबिशन्स वगैरे थ्रू आउट द इयर चालू असतात. ते काही-काही ठिकाणी काय म्हणतात, जसे पार्ल्यामध्ये व्हॉट इज अ प्लेस मॅम, जिथे ते there's a हॉल where there is always something happening इन टर्म्स ऑफ एक्झिबिशन वगैरे हे. तर असे तुम्ही आयडेंटिफाय करा कुठली ठिकाणं आहे जिथे थ्रू आउट द इयर काही ना काहीतरी चाललेलं असतं आणि त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट बनवून ठेवा. म्हणजे काय होणार, की ते तुम्हाला अशा जर तुमचं एवढं बॉन्डिंग होईल, की एका टाईमानंतर जेव्हा अनाउन्स होईल, की आम्ही इथे हे एक्झिबिशन येणार आहे, ते तुम्हाला इन्फॉर्म करून दिलं साइडनी, की आम्ही येणार आहोत. तुम्हाला काही ठेवायचं तर तुम्ही ते सेल करू शकता. आता एक्झिबिशन म्हटल्यावर नॉट नेसेसरली तुम्ही काहीतरी विकायला हवं. तुम्ही हवं तर ते एक स्मॉल काउंटर ठेवून पाहिजे तर त्यांना एक असं अराउंड फेस्टिव्हल्स वगैरे इफ यू कॅन क्रिएट छोटे गिफ्ट हॅम्पर्स वगैरे समजा तुम्ही ठेवू शकता कोणाला, कारण पीपल आर लुकिंग फॉर समथिंग टू गिव्ह टू अदर्स. तर अशा वेळेला दे आर लुकिंग की टिपिकल ऑनलाईन सगळे तेच क्रॉकरी सेटच येत असतात. तर अशा वेळी वेगळं काय असं तुम्ही काहीतरी बनवून देऊ शकता किंवा तुम्ही फ्री, जसं मी सांगितलं, ब्युटिफुल पॅकेजिंग करून तुम्ही काहीतरी ठेवा विच यू कॅन गिव्ह अवेज टू पीपल. ट्राय करा तुम्ही. इनिशियली तुम्हाला तो खर्च वाटेल कारण फ्रीमध्ये देतो आपण, पण त्याच्यामुळे तुम्हाला वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी मिळेल. दॅट इज वन बेनिफिट ऑफ दिस. स्पॉन्सर इव्हेंट्स रिलेटेड टू युअर प्रॉडक्ट. आता तुम्ही इव्हेंट स्पॉन्सर करू शकतात म्हणजे कशा प्रकारे, समजा तुम्ही स्टेशनरी बनवता कुठल्या तरी प्रकारची, काहीतरी कस्टमाइज स्टेशनरी बनवता किंवा डायरी वगैरे बनवतात हँडमेड वगैरे. तर अशा वेळी जर तुम्ही स्कूल्स, कॉलेजेस किंवा इव्हन ऑफिसेसचे काही इव्हेंट स्पॉन्सर करायला गेला, तर तुम्ही काय करू शकता, स्पॉन्सर केल्यामुळे तिथे तुमचा बॅनर, तुमची स्टँडी, तुमचा काही स्टॉल वगैरे लागता येईल. इन रिटर्न ऑफ द स्पॉन्सरशिप तुम्ही मागू शकता. तुम्ही बोलू शकता की तुम्ही जेव्हा पार्टिसिपेंट जे कोण पार्टिसिपेट करतील आणि जे विनर्स असतील त्यांचा आमच्या नावाचा गिफ्ट हॅम्पर द्यायचा किंवा वाउचर तुम्ही द्या किंवा तुम्ही वाउचर्स बनवून घ्या. अशी समजा तुम्ही एका इव्हेंटला स्पॉन्सर केलं, तुम्ही काय सांगू शकता त्यांना, की मी 1000 वाउचर्सची एक बुक तुम्हाला बुकलेट देते आहे. 10% डिस्काउंट, 20-30% डिस्काउंट काहीतरी, आणि ते तुम्हाला एवढे सगळ्यांना माझ्या समोर ते तुम्ही डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. अँड आय विल सी. आता काय होणार, तुम्ही कुपन जेव्हा डिस्ट्रीब्यूट करता तेव्हा लोक ते रिडीम करायला येणारच तुमच्याकडे. सो तुम्ही यू कॅन कॅश इन ऑन दॅट ऑपॉर्च्युनिटी इन दिस मॅनर. हे झालं बुक्स वगैरेचं. इट कॅन बी इन एनी फॉर्मॅट जे तुम्हाला सूट करतं ते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही सीनियर सिटीझनसाठी काहीतरी बनवलं अँड यू वॉन्ट टू स्पॉन्सर अ इव्हेंट, सो यू कॅन गो टू देअर आर दीज सर्टन सीनियर सिटीझन क्लब्स वगैरे. सो यू कॅन गो देअर, त्यांचे काही इव्हेंट्स असतील तिथे जाऊन तुम्ही यू कॅन गिव्ह द वे समथिंग टू देम विच इज स्पेसिफिक टू दॅट पर्टिक्युलर सेगमेंट. तर हे होतं स्पॉन्सरिंग इव्हेंट्स. ऑफकोर्स इट शुड बी रिलेटेड टू युअर प्रॉडक्ट. एनी क्वेरीज अबाउट दिस? काही तुम्हाला सांगायचं किंवा काही डाऊट असेल तर मला गो वाटतं अहेड. आपण सेशनच्या एंडला करूया, कारण ओके. बरेच तुला पॉइंट्स कव्हर करायचे आहेत ना. Yes. Like I said, the buffet is overflowing with food, so you have to see what works for you. Okay. I have more offline strategies for you. एक आहे, I'm going again clockwise. Organizing free classes or workshops. आता जेव्हा आपण सेल्स आणि मार्केटिंगचं म्हणतो तेव्हा नेहमी आपण हे माझा प्रॉडक्ट आहे विकत घ्या, दिस इज माय प्रॉडक्ट, बाय दिस. आपण हे किती वेळा सांगणार? ते मोनोटोनस होऊन जाईल एका वेळेनंतर, आणि एवढ्या ऍड्स येतात की तुम्ही ऍड्स तरी किती देणार? तर अशा वेळेला तुम्हाला ते टिपिकल ह्याच्यापासून ते ब्रेकअवे करून यू कॅन डू समथिंग लाईक दिस. समजा तुम्ही मसाले बनवता वेगवेगळ्या प्रकारचे, तर तुम्ही काय करू शकता, ट्राय टू कीप फ्री कुकिंग क्लासेस अँड से इझी रेसिपीज मेड इन 15 मिनिट्स युझिंग दिस मसाला. रेडी टू इट मसाला असेल तर, आणि त्या कुकिंग क्लासेस फ्री असल्यामुळे कोणीही येऊ शकतं, आणि त्याला अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग, म्हणजे असं सांगा की पटकन काय बनवता येईल.
किंवा असं म्हणा की ब्रेकफास्टचे 10 आयटम तुम्हाला शिकवणार, कारण तुम्हाला माहितीये प्रत्येक लेडीला रोज सकाळी उठून आज ब्रेकफास्ट मध्ये काय करायचं हे डाऊट असतं. तर तुमचा समजा फूड पदार्थ युज करून असं काहीतरी करता आलं तर लोक येतील अटेंड करायला क्लासमध्ये, आणि जेव्हा ते येतील तेव्हा तुम्ही त्यांना यू कॅन गिव्ह युअर सॅम्पल्स और यू कॅन शो की तुम्ही बघा मी हे वापरून बनवलंय, तर टेस्ट करून दाखवा कसं वाटतंय ते स्वतः तुम्हाला सांगतील की इट इज अमेझिंग अँड आय वॉन्ट टू बाय फ्रॉम यू. सो दिस इज वन वे यू कॅन डू इट. नेक्स्ट थिंग इज गिव्ह अवे डिस्काउंट कुपन इन लोकल न्यूजपेपर्स. आता हे टिपिकल जरी वाटलं तरी हे खूप चालतं, आणि इनफॅक्ट तुम्ही न्यूजपेपरमध्ये डिस्काउंट कुपन दिलं जर, तर आणखी एक स्ट्रॅटेजी आहे. लोकल लेवलवरती ना तुम्ही न्यूजपेपर्सशी बोलून काही वेळा ते सॅशे वगैरे पण चिकटवून पाठवतात. सो अलॉंग विथ द ऍडव्हर्टाइजमेंट यू ऑल्सो हॅव युअर tiny sachet of, if the product can be given in a sachet, that can go to the different households. स्लाइटली एक्सपेन्सिव्ह होईल, बट दिस विल डेफिनेटली गिव्ह रिझल्ट्स, कारण लोकली तुम्हाला सगळे ओळखायला लागतील थ्रू दॅट प्रोडक्ट. आणि समजा तुम्ही ते टेअर अवे कुपन ठेवलं तुमच्या न्यूजपेपरमध्ये, कुठल्याही तुम्ही जेव्हा ऍड देणार तेव्हा तेव्हा लोकल सांगायचं की तो कुपन घेऊन या आणि तुम्हाला 50% किंवा 40% डिस्काउंट मिळेल. तुम्हाला त्याच्यावरनं कळेल पण की किती लोक ते पेपर वाचून तुमच्याकडे परत येत आहेत. ह्याच्यावरनं हे पण समजेल की त्या पेपरची इफेक्टिव्हनेस काय आहे आणि हाऊ मेनी पीपल केम बॅक विथ द कुपन्स गिव्हन ओव्हर देअर. यू कॅन अगेन गिव्ह सॅम्पल्स इन कॉर्पोरेट इव्हेंट्स अँड फेस्टिवल्स. आता खूप कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये त्यांना ऍक्च्युली प्रश्न पडतो की प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही कॉन्फरन्सेस ठेवतो किंवा बाहेरच्या लोकांना बोलवतो, मोठी एक्सपो बंद करतो वगैरे, तेव्हा लोकांना द्यायचं काय इन रिटर्न. तो इन सच टाइम्स तुम्ही ऍक्च्युली त्यांना हवं तर एक सॅम्पल कॉर्पोरेट किट सारखं जर बनवून नेलं आणि सांगितलं की बघा हे असं आपण मांडून देऊ शकतो, पीपल माइट कन्सिडर इट. ऑफकोर्स यू हॅव टू गो टू, तुम्ही 50 ठिकाणी गेलात तर एखादा कोणतरी म्हणेल की चला ठीक आहे आम्ही तुम्हाला एक वेळी चान्स देतो की तुम्ही एक हॅम्पर बनवून दाखवा जे आम्हाला देता येईल लोकांना ऍज रिटर्न गिफ्ट. पण तुम्हाला एक जरी एंट्री मिळाली कुठल्याही कॉर्पोरेट हाऊसमध्ये तर तुमच्या प्रोफाईलवर त्याचा खूप उपयोग होईल. तुम्हाला 4 ठिकाणी सांगता येईल की आय एम वर्किंग फॉर दिस कंपनी, मी ह्यांच्यासाठी कॉर्पोरेट हॅम्पर बनवून दिलं, त्याच्या लिंकवरनं, आणि इफ दे आर इम्प्रेस्ड ते दुसऱ्या कोणाला तरी रेफरन्स देऊ शकतात. सो स्मॉल बिगिनिंग्स कॅन लीड टू समथिंग ग्रेट. So this is one such opportunity for you. Organize and be part of a community event. आता कम्युनिटी इव्हेंट म्हटलं तर काय, खूप ठिकाणी आता हळदी कुंकूचा जो कार्यक्रम असतो, खूपशे ऑफिसेस, संस्थांचे ऑफिसेस वगैरे ते कंडक्ट करतात, खूप गर्दी भरते तिथे. अशा ठिकाणी जर तुम्ही टार्गेट केलं आणि अराउंड दिस टाइम तुम्ही काहीतरी दिलं लोकांना ऍज पार्ट ऑफ देअर पॅकेज जे देतात हळदी कुंकूच्या वेळेला, त्या संस्था पण खुश होतील कारण त्यांना काहीतरी फ्रीमध्ये मिळत आहे आणि त्याच्या थ्रू तुमची पण मार्केटिंग होऊन जाईल. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही सॅम्पल किंवा छोटं पॅकेजिंग करून कुठेही द्याल, प्लीज एन्श्योर करा की त्याच्यावर तुमचं नाव, नंबर, तुमची हाऊ टू रीच यू ते क्लिअरली कळलं पाहिजे. इट शुड नॉट बी की ते गेलं लोकांना आवडलं पण तुम्हाला परत कॉन्टॅक्ट कसं करायचं त्यांना माहित नाहीये. तर तसं होता कामा नाही. तुमची तिथे पुरेपूर मार्केटिंग झाली पाहिजे त्या पॅकेजिंग वरती इन एनी फॉर्मॅट. आणि वन मोर थिंग, आता एक रिसेंटली गणपती फेस्टिवल मध्ये वगैरे पण मी बघते, गणपती फेस्टिवल किंवा दुर्गा फेस्टिवल वगैरे मध्ये पण खूप गर्दी भरते, लोक लाईनी वगैरे लावतात गणपती पंडालमध्ये बघायला वगैरे. तर तेव्हा काही खूपशा असे लोकल फूड बिझनेसेसनी काय केलं होतं, त्यांनी त्यांचे फूड पॅकेट रेडी ठेवले होते. ते लोक जी थांबली होती त्यांनी ते फूड पॅकेट आणि त्यांचाच बनवलेला एक बेवरेज दिला. त्यांनी दे वर हॅपी बिकॉज दे वर एनिवे वेटिंग इन क्यूज आणि त्यांना जाता पण येत नव्हतं कुठे रिफ्रेशमेंट घ्यायला. तर दे वर व्हेरी हॅपी वेन दे गॉट द पॅकेट्स देअर अँड देन दे एट द फूड अँड दे लाईक्ड इट. दे टूक डाऊन द रिव्ह्यूज, त्यांनी लोकांचे रिव्ह्यूज मागून घेतले, त्यांनी फोटोग्राफ्स घेतले की कसे आम्ही इव्हेंट्स करतो आणि लोकांना फूड पॅकेट्स देतो आहे, आणि हे त्यांनी नंतर त्यांच्या सोशल अकाउंटवरती टाकलं टू शो दॅट वी आर डुईंग दीज काइंड ऑफ ऍक्टिव्हिटीज ऑल्सो. सो इट्स अ चेन ऑफ ऑपॉर्च्युनिटीज कमिंग आउट ऑफ वन थिंग. यू कॅन कॉन्टॅक्ट सुपर मार्केट्स. आता सुपर मार्केट कशाला, कारण तिथे खूप गर्दी असते टू बाय आयटम्स आणि तिथे फूड स्टॉल्स वगैरे पण असतात. त्यामुळे फुल लोक काय असतात सुपर मार्केट किंवा मॉल्सला, ते गो फॉर एंटरटेनमेंट ऑल्सो अँड नॉट जस्ट फॉर शॉपिंग. त्यामुळे त्यांच्याकडे वेळच असतो तिथे, ते हँगिंग आउट, ते तिथे बसतात वगैरे. अशा ठिकाणी जर तुम्हाला ट्रायल बूथ ठेवता आले, अगेन सुपर मार्केट इझिली परमिशन देणार नाही, त्यामुळे तुम्हाला मेहनत तर घ्यावीच लागणार. जसं मॅम बोलल्या तसं तुम्ही 10 ठिकाणी बोला, तुम्हाला कुठे एक ठिकाणी तरी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल की बाबा ठीक आहे एक लहान बूथ टाका तुम्ही, नो प्रॉब्लेम. आय गिव्ह यू वन एक्झाम्पल. दिस वॉज टोल्ड टू अस बाय शॉपर्स स्टॉपचे जे होते मार्केटिंग हेड, ही हॅड कम टू अवर इन्स्टिट्यूशन एकदा फॉर गिव्हिंग अ सेशन. तेव्हा ते काय बोलले होते की शॉपर्स स्टॉपच्या बाहेर एक कॉर्न भेल विकणारा माणूस होता.
अरे तो आता इव्हन यॉल आर मच वेल इक्विप्ड, पण तो साधारण एक टोप सारखं असं पट्टा लावलेला वगैरे असं घेऊन कॉर्न भेल विकायला तो माणूस यायचा. आणि त्यांनी शॉपर्स स्टॉपला विचारलं की मला इथे बाहेर विकायची परमिशन तुम्ही द्याल का? ते नाही बोलले. त्यांनी खूप पर्स्यू केलं वगैरे. समहाऊ का माहित नाही, पण दॅट डे अँड दे सेड बरं ठीक आहे, चल बाहेर उभा राहा, नो प्रॉब्लेम. त्यांनी सुरुवात केली, लोक यायला लागले वगैरे. आणि असं करता 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 त्याचा बिझनेस हळूहळू वाढायला लागला, टू द एक्सटेंट दॅट ही हॅज नाव पुट अप चेन्स अँड फ्रँचायझी ऑफ कॉर्न भेल एव्हरीवेअर. तो लॉट ऑफ खूप थिएटर्सच्या बाहेर तुम्ही जे कॉर्न भेलचं ते सेक्शन बघताना बऱ्याच ठिकाणी ते दॅट इज अ फ्रँचायझी ऑफ हिज बिझनेस. त्यामुळे नाही सांगता येत की कुठल्या अँगलनी तुमची ग्रोथ होऊ शकते. लिटल बिट फ्रॉम थोडंसं युनिक पर्स्पेक्टिव्हनी मोबाईल व्हॅन्स ची पण आता कॉन्सेप्ट खूप पॉप्युलर झालेली आहे. तर हे जर करता आलं इट इज गुड, कारण आता जॉगर्स ट्रॅक वगैरे जे आहेत आणि आमच्या इकडे पण मरीन ड्राईव्ह साईडला जे लोक सकाळी येतात वॉकिंगला किंवा जॉगिंग करायला, तर व्हॉट दे हॅव डन इज खूप लोकांनी त्यांच्या मोबाईल व्हॅन्स टाकले आहेत वेअर दे आर गिव्हिंग अवे हेल्दी ज्युसेस. कारण लोक बघतात की वॉकिंग अँड जॉगिंग इज गुड फॉर हेल्थ आणि हे ज्यूस प्या वगैरे, पण खरं तर कोणाला करता येत नाही सकाळी उठून ज्युसेस बनवा वगैरे. नॉट एव्हरीबडी कॅन डू इट. तर अशा ठिकाणी जर त्यांनी ते स्मॉल स्मॉल 10 रुपयाच्या ग्लासेसमध्ये बीटरूट ज्यूस, गाजराचा ज्यूस असं ठेवलेलं असतं, अँड दॅट्स अ हिट. ठीक आहे, नंतर लोक जाऊन अनहेल्दी खातात ती गोष्ट वेगळी आहे, पण त्यांचा धंदा व्यवस्थित चाललेला आहे बिकॉज ऑफ द कॉन्सेप्ट ऑफ दिस मोबाईल व्हॅन वेअर द प्रोडक्ट कॅन गो एव्हरीवेअर. दिस इज वन मोर स्ट्रॅटेजी. मूव्हिंग ऑन टू मोर. सो आय होप डिअर फ्रेंड्स यू आर नोटिंग डाऊन, कारण तुमच्या बिझनेसला तुम्ही ह्यातलं काय पिकअप करू शकता ते यू नो बेस्ट. तर प्लीज डू लेट मी नो वन्स यू आर एबल टू मेक युअर कस्टमाइज प्लॅन. We have some more. You can approach local radio, newspapers and news channels or TV channels. आता हे वाटत असेल की अरे बापरे, न्यूज चॅनल्स वगैरे, टीव्ही चॅनल्स वगैरे असं कसं, वी आर टू स्मॉलर बिझनेस. बट यू विल बी सरप्राइज टू नो दॅट इट इज पॉसिबल टू रीच देम ऑल्सो. फॉर एक्झाम्पल, लोकल रेडिओ अँड न्यूजपेपर्स ते पण कॉन्टेंट बघत असतात. त्यांना पण प्रिंट करायला किंवा रेडिओमध्ये द्यायला कार्यक्रमाची काही ना काहीतरी गरज असतेच, फिलर म्हणून म्हणा की कशाही प्रकारे म्हणा. अशा वेळेला जर तुम्ही त्यांना रीच आउट करू शकलात आणि तुम्ही त्यांना तुमची स्टोरी सांगू शकलात की समजा आय एम अ वुमेन ऑन्टरप्रेनॉर, टेल देम द इमोशनल अँगल ऑल्सो, टेल देम द स्टोरी ऑफ ग्रोथ, जी खूप इन्स्पायरिंग जर वाटली त्यांना, तर इट इज पॉसिबल दॅट यू कॅन गेट युअर सेल्फ एन इंटरव्ह्यू विथ दीज रेडिओ चॅनल्स. अँड यू कॅन थोडंसं तुम्हाला तुमच्या बिझनेस बद्दल वाढून जरा सांगायची गरज पडणार आहे, पण जर तुम्ही तो ग्लॅमरस पिक्चर क्रिएट करू शकलात तर इट इज पॉसिबल दॅट यू कॅन गो थ्रू दिस. आणि वन मोर थिंग, न्यूजपेपर्स आणि इव्हन फॉर टीव्ही चॅनल्स अँड ऑल, जर तुम्ही काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी करू शकलात, सम चॅरिटी ऍक्टिव्हिटी काइंड ऑफ अ थिंग विच यू कुड डू, जर तर तुम्ही ऍक्च्युअली यू कॅन इन्फॉर्म लोकल न्यूजपेपर्स अँड दे वुड वॉन्ट टू कम अँड कव्हर द इव्हेंट. तर हे केल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट सेल्स नाही मिळणार कदाचित, पण तुम्हाला पब्लिसिटी मिळणार, ज्याच्या थ्रू तुमचे सेल्स पुढे वाढण्यात तुम्हाला हेल्प होऊ शकते. यूज युअर पर्सनल कॉन्टॅक्ट. सो मॅम हॅज ऑलरेडी स्पोकन अबाउट दिस, पण जस्ट थोडंसं पुढे नेऊन त्याला कार्ड एक्सचेंज करणं हे सगळं ठीक आहे. बट सी इन युअर सर्कल, फॉर एक्झाम्पल युअर हजबंड्स कलिग्स, और तुमच्या मुलाच्या शाळेमध्ये जी मित्र आहेत त्यांचे आई वडील आहेत, ट्राय करा की तुम्हाला वर्षातनं एकदा तरी तुम्ही एक गेट टुगेदर जर करू शकलात तुमच्या घरी किंवा त्यांना लंच वगैरेवर बोलवू शकलात, तो ट्राय टू डू दॅट. अशा निमित्ताने तरी तुमच्या बिझनेस बद्दल निवांतपणे बसून बोलायची संधी मिळेल आणि 4 लोकांना समजेल. अँड इव्हन बेटर, जर तुम्ही तो प्रोडक्ट यूज करू शकाल त्यांच्या प्रेझेन्स मध्ये, इफ इट्स अ फूड आयटम, इफ यू कॅन ऍक्च्युअली सर्व इट टू देम, और इफ इट्स से इफ यू आर डीलिंग इन कुठल्या तरी तुम्ही समजा कस्टमाइज ड्रेसेस बनवता समजा, तर तुम्ही त्यांना समजा दाखवू शकला वेन दे कम टू यू, देन दे विल टेक बॅक समथिंग की हा, ह्या लेडी हिनी हे केलेलं आहे, नाव द एंटायर सर्कल नोज अबाउट इट. यू कॅन डू अ चॅरिटी इव्हेंट. हे ऑलरेडी हॅव कवर्ड की तुम्ही लोकल न्यूज चॅनल्स पर्यंत कसं पोहोचू शकता. त्यांना कॉन्टेंट द्या, ते स्वतः तुमच्याकडे येतील, तर दॅट यू हॅव टू क्रिएट काहीतरी फन. देर वॉज वन मोर थिंग. आता महाराष्ट्र टाइम्स ऍक्च्युअली ते जर आपण बघतो ना नवरात्रीच्या वेळेला 9 कलर्स मध्ये एक सेलिब्रिटीचा फोटो येतो बघा, इफ यू हॅव सीन. तर आणि ते काय म्हणतात त्याला, नवरंग फेस्टिवल टाइम्स नवरात्रीच्या वेळेला, तर ती जी कल्पना ऍक्च्युअली जी आहे ना, ती इट हॅज कम फ्रॉम अ लोकल ग्रुप ऑफ विमेन ऑन्टरप्रेनॉर्स, ओनली स्मॉल बिझनेस विमेन हु यूज टू ट्रॅव्हल इन द ट्रेन. आणि ते म्हणायचे की ऑफिसेसमध्ये लोक नवीन नवीन प्रकारचे 9 दिवस कलर्स घालून येतात, आपल्यामध्ये असं काही नाहीये. सो दॅट इज वेन दे गेव बाईट. अँड तेव्हा नेमकी एडिटर ऑफ महाराष्ट्र टाइम्स वॉज ट्रॅव्हलिंग इन दॅट ट्रेन अँड शी गॉट द आयडिया अँड शी सेड वाव, वाय नॉट डू समथिंग, की आपण आता
दर दिवशी प्रत्येक लेडीला ऑफिस मधलीच का असू ना, आपण वी शुड गिव्ह देम वन कॉमन रिझन टू बॉन्ड. अँड दॅट इज वेअर दे सेड की रोज आपण एक कलर द्यायचा आणि सगळे women across the cities and the country will wear that dress and that color का ड्रेस एंड कम. तो यू नेवर नो, तुम्ही कधीतरी आयडिया देऊ शकाल न्यूज चॅनलला वगैरे किंवा पेपरला आणि तो तुमचा आर्टिकल वगैरे कव्हर होऊ शकतो. यू नेवर नो. टेकिंग इट फॉरवर्ड, यू कॅन प्रिपेअर कॉन्टेंट म्हणजे आता मी ऑनलाईन मध्ये पण कव्हर करणार आहे, तर हे जरा क्विकली म्हणते मी. खूपशी लोक आता जे शेफ्स वगैरे आहेत, स्पेशली कोविड टाइम्स मध्ये वगैरे लोकांनी स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू केलेत. तर तुम्ही यू आर व्हेरी गुड ॲट कुकिंग ऑर यू आर व्हेरी गुड ॲट ते एम्ब्रॉयडरी और इफ यू आर व्हेरी गुड ॲट रंगोली किंवा काहीतरी, लोकांनी स्वतः ते चॅनल्स बनवून त्याच्यावर त्यांचा कॉन्टेंट, इट इज फ्री ऑफ कॉस्ट, नोबडी इज चार्जिंग यू फॉर इट. त्यांनी तो कॉन्टेंट टाकला आणि जेव्हा ते खूप पॉप्युलर झाले तेव्हा लोकांनी जे त्यांनी घरचे बनवलेले मसाले वापरले. देर इज वन शेफ, एक आशाज किचन म्हणून एक हे आहे, तर तिने तिच्या युट्यूब चॅनलनी तिला ग्रोथ मिळाली, तिचे व्ह्यूअर्स झाले 1 मिलियनच्या अबाव. आणि त्यानंतर ती प्रत्येक वेळी सांगायची व्हिडिओमध्ये की हे मसाला मी घरी बनवला आहे, याची रेसिपी तुमच्या कॉलम मध्ये दिलेली आहे, म्हणजे खाली. आणि मग तिला स्ट्राईक झालं की मी लोकांना रेसिपी कशाला देते आहे, मी ऍक्च्युली हे रेडी मसाले बनवू शकते. अँड कारण माझे एवढे फॉलोअर्स आहेत, मला बसल्या बसल्या ह्याचं प्रमोशन करता येईल की मी हे वापरून हे बनवलेलं आहे, जर तुम्ही माझा मसाला वापरला तर आणखीन सुंदर होईल. अँड दॅट इज वाय व्हॉट स्टार्टेड ऑफ एज कॉन्टेंट क्रिएशन टर्न्ड इन टू अ बिझनेस. पण तुमच्याकडे ऑलरेडी बिझनेस आहे, तर तुम्ही कॉन्टेंटच्या थ्रू तुमच्या बिझनेसला एक वेगळं वळण देऊ शकता. दॅट इज द नेक्स्ट आयडिया विच यू कॅन एक्सप्लोर. आणि आणखीन एक समजून घ्या, तुम्ही हे सगळं करत असताना तुमचा प्रोडक्ट पॉप्युलर होतो आहे, पण यू ऑल्सो बिकम अ ब्रँड. कारण लोक तुम्हाला ओळखायला लागतात. जे आता कुकिंग खूप सिरियसली फॉलो करतात, दे विल नो हर. सो दॅट इज व्हॉट कॅन डू विथ युअर सेल्फ. यू कॅन ऑर्गनाइज डेमोज इन नियर बाय सोसायटीज. डेमोज म्हणजे आता वन ऑफ माय फ्रेंड्स, शी इज मेकिंग हर्बल कॉस्मेटिक्स. कारण जे आपले केमिकल वाले कॉस्मेटिक्स आर नॉट गुड फॉर युअर स्किन, सो शी इज मेकिंग दॅट. पण आता किती वेळ सांगणार की हे बाय करा, हे छान आहे फॉर द स्किन, छान आहे फॉर द स्किन. तर तिने काय डिसाईड केलं, सुरुवातीला शी स्टार्टेड फ्रॉम हर ओन सोसायटी. तिने काय केलं, डेमोज ठेवले तिच्या सोसायटीच्या टाउन हॉलमध्ये, जे सेंट्रल गॅदरिंग हॉल सारखं तिथे केलं तिने. आणि तिने काय सांगितलं की मी एक डेमो देणार आहे, तर ज्यांना ज्यांना पण त्यांच्या फेसवर मेकअप करून हवा आहे, मी सगळे हर्बल कॉस्मेटिक यूज करून तुम्हाला करून दाखवणार आहे. अँड आय विल शो यू द डिफरन्स इन बिफोर अँड आफ्टर, अँड यू विल सी दॅट हाऊ इट कॅन बी यूज ऑन डेली बेसिस. तर खूप लेडीज, अँड शी चोज अ टाइम ऑल्सो इन सच अ वे की इव्हनिंग वॉकला निघतात सगळ्या बायका वगैरे, तर तिने ती वेळ बरोबर साधून ते डेमोज वगैरे ठेवले. अँड इट वॉज अ मेजर हिट. आणि तिला त्याच सोसायटीमध्ये बायर्स मिळाले. आणि असं तुम्ही यू कॅन टार्गेट अदर सोसायटीज ऑल्सो बाय कीपिंग अ डेमो. यू कॅन कीप लकी कॉन्टेस्ट अँड ड्रॉस अँड कीप मर्चंडाईज. ना व्हॉट इज मर्चंडाईज का चा अर्थ काय आहे, फक्त प्रोडक्ट द्यायचं नाही आहे सॅम्पल, पण ऍक्च्युअली मर्चंडाईज म्हणजे पेन्स वगैरेवर तुमची नावं वगैरे देऊन, समजा तुम्ही स्टेशनरी बनवता तर ती देऊन तुम्ही स्कूल्सला डिस्ट्रीब्यूट करू शकता, मे बी फ्री ऑफ कॉस्ट. बट देन काय होणार, तुमचं नाव जाईल प्रत्येक ठिकाणी. लाईक आय टोल्ड यू, बिझनेस कार्ड, पण त्याच्यामध्ये त्याचं टूल किट, तर लोक ते मेंटेन करून ठेवणार अँड दे विल नॉट थ्रो समथिंग लाईक दिस एव्हर. सो दॅट यू कॅन डू. You can use, and there was one more idea actually. You can कीचेन्स वगैरे जे वापरतात, तर खूप ठिकाणी लोकांनी काय केलंय, कीचेन्स मध्ये एलईडी लाईट वगैरे आणखीन काय काय इफेक्ट्स टाकून जे बनवलेलं आहे आणि त्यात कंपनीचं नाव, लोगो, नंबर वगैरे टाकून दिलेला आहे. सो व्हॉट हॅपन्स, हे युटिलिटी वालं पण आहे आणि तुमचं नाव पण जात आहे. अँड देन इट ऑल्सो हॅपन्ड दॅट सम ऑफ दीज कंपनीज स्वतःचं मर्चंडाईज त्यांनी बनवलं होतं, पण त्यांना ऑर्डर्स आले की कॅन यू मेक दिस फॉर अवर बिझनेसेस टू गिव्ह टू अवर क्लायंट्स. आणि मग त्यांचा बिझनेस वेगळा होता, पण ते ऑल्सो गॉट इन टू मर्चंडाईज मेकिंग बिझनेस. तर काय कशातून काय ऑपॉर्च्युनिटी निघते, वन कॅनॉट टेल. यू कॅन रजिस्टर विथ लोकल सपोर्ट बॉडीज. ऑफकोर्स आता मी जास्त याच्यावर बोलणार नाही, कारण यू हॅव ऑलरेडी टेकन वन गुड स्टेप. ऑल ऑफ यू हु आर कनेक्टेड विथ गरजे मराठी हॅव ऑलरेडी बिकम पार्ट ऑफ अ सपोर्ट नेटवर्क. त्यामुळे आय रियली डोंट नीड टू एक्सप्लेन दिस एनी फर्दर टू यू ऑल. यू आर इन द गुड प्लेस अँड द राईट प्लेस. नेटवर्किंग बद्दल मॅम हॅज ऑलरेडी टोल्ड यू की त्याची पॉवर काय आहे, पण एक लाईन नेहमी म्हणतात आणि खूप क्लिशेड लाईन आहे की युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. म्हणजे युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ, म्हणजे तुमची वर्थ काय आहे ते तुमच्या नेटवर्क वरनं कळतं.
म्हणजे आपण म्हणतो ना नेहमी, माझं ह्यांच्या बरोबर उठणं बसणं आहे, मी ह्यांना ओळखतो. काही झालं तर मी लगेच त्यांना फोन लावून सांगू शकतो. ही आपल्यामध्ये जी कॉन्फिडन्स का येते, कारण आपण एवढ्या लोकांचं नेटवर्क बनवून ठेवलेलं आहे. तर तुम्ही यू कॅन ॲक्चुअली स्टार्ट डुइंग दिस बाय क्रिएटिंग दॅट काइंड ऑफ अ नेटवर्क. आणि देअर्स वन स्मॉल दिस थिंग, जर तुम्हाला कोणाशी बोलताना पटकन सुचत नाही, की आपण काय बोलू, हाय, बाय, आणि त्याच्या मध्ये काय बोलायचं सुचत नसेल ना, आणि डायरेक्ट हे माझा बिझनेस आहे असं म्हणणं पण थोडंसं ऑकवर्ड होईल. द बेस्ट थिंग इज कॉम्प्लिमेंट समबडी. कोणी कुठल्या तरी तुम्ही इव्हेंटला गेलेला आहात अँड सम लेडी यू वॉन्ट टू कनेक्ट विथ हर, शी इज लुकिंग व्हेरी नाईस, पण तुम्हाला समजत नाही काय बोलावं. तुम्ही यू कॅन गो अँड से, मॅम यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल, वेरी टू बाय दिस साडी फ्रॉम. सो स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन लाईक दिस, आणि मग तुम्ही हळूहळू, ओ अच्छा, बाय द वे आय एम इन टू दिस. सो यू हॅव टू मेक इट लुक लाईक बाय द वे. डायरेक्टली हे माझा बिझनेस आहे, मला कार्ड घ्या, असं केल्यावर आपण पण लक्ष देणार नाही, तर हाऊ विल दे पे अटेन्शन. सो यू कॅन ट्राय दिस थिंग. अँड वन लास्ट थिंग इज, समबडी हॅज सेड की तुम्ही कुठल्याही इन्फ्लुएन्शियल पर्सनला, ज्याची तुम्हाला कनेक्ट करायची इच्छा असेल, तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता वाया समबडी हू नोज समबडी. म्हणजे तुम्ही एक पर्सनला टार्गेट करा सध्या, आणि ॲज अ होमवर्कच करून बघा हे. समजा मला से आय वॉन्ट टू मीट रतन टाटा. इट इज नॉट इम्पॉसिबल, इट इज व्हेरी डिफिकल्ट, अग्रीड, बट इट इज नॉट इम्पॉसिबल. तर मी काय फाइंड आउट करीन, बॅकवर्ड्स येईन, ह्यांच्या इथे कोण काम करतं, त्याच्या थ्रू कोण आपण ओळखतो का, त्याच्या थ्रू आपण कोणातरी ओळखतो का. सी, वाया वाया कुठेतरी तुम्ही कनेक्ट करू शकाल, दो डिफिकल्ट, नॉट इम्पॉसिबल. लास्ट थिंग इज, कीप युअर एलिव्हेटर पिच रेडी. नाव एलिव्हेटर पिच म्हणजे काय, तुम्ही एलिव्हेटर म्हणजे लिफ्ट मधनं, समजा तुम्ही एका इन्व्हेस्टर बरोबर असाल, जे तुम्हाला फर्दर स्पॉन्सर करणार आहे फॉर मोर ग्रोथ इन युअर बिझनेस, आणि तुम्ही त्यांच्याकडे वेळ नसेल. समजा ते बोलले ठीक आहे, लिफ्ट वरून खाली येईपर्यंत जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळेत तुम्ही एक्सप्लेन करू शकाल तुमचा बिझनेस काय आहे, तर मी विचार करीन. तर तुम्ही तुमचा बिझनेस, समोरच्याकडे समजा वेळ नसेल, तर तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये इफेक्टिव्हली काय बोलू शकता की त्यांना आठवण राहील असं. तर यू हॅव टू क्रिएट दॅट पिच फॉर युअर सेल्फ. टायमर लावा 30 सेकंड्सचा, आणि ते 30 सेकंड संपेपर्यंत तुम्हाला असं काहीतरी बोलायचं आहे की समोरचा तुमची आठवण ठेवेल 30 सेकंड झाल्यानंतर सुद्धा, किंवा बोलेल की लेट मी नो मोर, आणखीन सांगा, आय वॉन्ट टू नो मोर. तर तुमची ही एलिव्हेटर पिच तुम्ही क्रिएट करा, कारण कुठे कशा प्रकारे वापरल्या जाईल, यू ऑल्सो डोंट नो. So with this, I am completing my offline strategies. Now, ma'am, may I move on to the online ones? Yes. We have 15 minutes, so Okay, yeah. I will be quick थोडंसं. सर्वात आधी and ऑनलाईन स्ट्रॅटेजीमध्ये इम्पॉर्टंट थिंग विल बी टू क्रिएट अ गुगल अकाउंट फॉर योरसेल्फ. आता गुगल अकाउंट क्रिएट करणं, आता हे सगळे जे आहेत, हे जे गुगल अकाउंट वाला थिंग आहे, इट इज नॉट गोइंग टू कॉस्ट यू मनी. यू हॅव टू जस्ट लॉग इन टू गुगल बिझनेस सेक्शन मध्ये जाऊन तुमचं डेटा डिटेल्स वगैरे टाकायचं, बिझनेसचं नाव वगैरे, अँड इट इज गोइंग टू बी अप अँड अबाउट. द गुड थिंग अबाउट इट इज दॅट आजकाल लोकांना हॅबिटच झालेली आहे, मी काही तुमच्याकडनं मागितलं लगेच तुम्ही जाऊन गुगलवर सर्च करता, कारण ही हॅबिटच लागलेली आहे. त्यामुळे गुगल इज लाईक द फर्स्ट स्टेप टू गो अँड सर्च फॉर समथिंग. सो आय हॅव हेल्प्ड वन ऑफ माय फ्रेंड्स विथ हर बिझनेस. सो तिचा एक क्लास होता ऍक्च्युली, आणि म्युझिक क्लासेस. सो शी वॉज नॉट एबल टू रीच आउट टू पीपल. तर तिने काय केलं, जेव्हा आम्ही ट्रायल म्हणून गुगलवर तिचं ते नाव टाकलं आणि म्हटलं क्लासेस नियर चर्नी रोड एरिया, ते टाकल्यानंतर द नंबर ऑफ पीपल, एव्हरी अदर कॉल दॅट, त्याच्या अगोदर वर्ड ऑफ माउथनीच व्हायचं, पण ते झाल्यापासून पीपल स्टार्टेड कॉलिंग आफ्टर गुगलिंग आउट द नेम अँड दे स्टार्टेड कॉन्टॅक्टिंग हर. तिचं दुप्पट झाला बिझनेस. अँड सेकंडली, आफ्टर वी ऍडेड रेटिंग्स, काय केलं आम्ही, मुलांना सांगितलं तुमचे रिव्ह्यूज द्या, आमच्या गुगलच्या लिंकवर जाऊन सगळ्यांना सांगितलं तुमचे रिव्ह्यूज टाका त्याच्यावर. जसे रिव्ह्यूज वाढत गेले तिच्या लिस्टमध्ये, रिझल्टच्या लिस्टमध्ये तिच्या क्लासचं नाव वर होत गेलं. आणि एक पॉइंट असा आला की लोकांनी म्युझिक क्लास सर्च केल्याबरोबर पहिलं नाव तिचं आलंच पाहिजे, आणि दॅट टू विदाउट पेइंग एनिथिंग. सो यू कॅन ट्राय दिस. आता हे कसं सेट करायचं, ह्याच्यासाठी इझी व्हिडिओज आर अवेलेबल ऑन युट्यूब, स्टेप बाय स्टेप, म्हणजे अजिबात डिफिकल्टी होणार नाही तुम्हाला, आणि ह्यात काही मिस्टेकचे चान्सेस नाही आहेत. आणि यू कॅन त्यांना डू डिजिटल मार्केटिंगचं सेशन आहेच, त्यामुळे हे डिटेल्स त्यांच्यापर्यंत पोहोचतीलच. ऍब्सोल्युटली. ग्रेट ग्रेट. दुसरं आहे, यू कॅन डू अ बल्क व्हॉट्सअप मेसेजिंग सर्व्हिस. आता खूप ठिकाणी जेव्हा समजा ऑनलाईनचं खूप नसेल तेव्हा मॅमने सांगितलं तसं यू कॅन मेक अ व्हॉट्सअप ग्रुप अँड हॅव पीपल. पण सिमिलरली जे लोक तुमच्या ग्रुपमध्ये नाही आहेत त्यांना जर तुम्हाला रीच करायचं असेल तर बल्क व्हॉट्सअप मेसेजिंग सर्व्हिसेस पण आहे. ॲट अ स्मॉल अमाउंट दे रीच आउट टू 10,000 पीपल. यू कॅन सिलेक्ट की आय वॉन्ट यंगस्टर्स, आय वॉन्ट वॉट एव्हर, असं तुम्ही सिलेक्ट करून त्या ग्रुपमध्ये तुमचं रीच करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा की तुमचा जो मेसेज असेल तो खूप इफेक्टिव्ह असायला पाहिजे, अदरवाईज लोक ते इग्नोर करून पुढे जातील.
So it has to be something which makes them want to follow your group. You can try this out. Create your website. Very very important. It makes you look very very professional. तुमचं स्वतःचं वेबसाईट आहे. आय हॅव पुट नाईस पिक्चर्स ऑफ माय प्रोडक्ट्स ऑन दॅट वेबसाईट. एक टेस्टिमोनियल सेक्शन माझ्या वेबसाईटवर आहे, म्हणजे आतापर्यंत ज्यांनी वापरलेत माझे प्रोडक्ट्स त्यांचे रिव्ह्यूज, रेटिंग्स, कॉमेंट्स सगळे त्याच्यामध्ये असल्यावर काय होतं की तुमची सगळी अचीवमेंट्स, तुम्हाला काही जण अवॉर्ड मिळालाय, काही एक ठिकाणी लोकांना बघायला मिळतील. So this is another important thing that you can do. And digital marketing मध्ये if you get to learn this, nothing like it. You can make your own website that way. Create a Facebook account. आता हे तुम्हाला माहितीच असणार, फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे, पण there are some things. For example, फेसबुक मध्ये if you create your videos and put, you can create videos of you doing something from your product. आता एक कॉन्टेस्ट निघाला होता एक फूड कंपनीचा, आणि एक आणि इव्हन आपल्या कोविड टाइम मध्ये एक ब्रँडनी मास्क बद्दल एक कॉन्टेस्ट काढला होता फेसबुक वरती, where they said that design your own mask and the best idea will be selected, for they'll get a gift hamper, or they will be asked to design some mask or something for us, or they will be given a name on our mask वगैरे. So they फेसबुक फक्त क्रिएट करू नका तुमचं अकाउंट, पण त्यात काहीतरी इंटरेस्टिंग होत राहू द्या कायम. आणि नेहमी तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम अकाउंट जेव्हा ओपन कराल त्याच्यावर तुमच्या वेबसाईटची पण लिंक द्या, म्हणजे यू आर कनेक्टिंग अक्रॉस. Every time they come to Facebook, they can see your website also. You can create Instagram account. The good part about Instagram is that this now. आता ह्याच्यात पॉइंट हा आहे की इंस्टाग्राम मध्ये आता सध्या खूप चर्चेत आहे असं इन्फ्लुएन्सर्स. सो यू मस्ट हॅव हर्ड अबाउट इट. इन्फ्लुएन्सर्स म्हणजे कोण आहेत? ते लोकल सेलिब्रिटी असू शकतात, किंवा समजा आता समीरा रेड्डी म्हणून एक ऍक्ट्रेस आहे, तर शी इज नॉट अ व्हेरी पॉप्युलर ऍक्ट्रेस, पण जेव्हापासून तिने व्हिडिओज टाकायला लागले इंस्टाग्रामवर, इन्स्पिरेशनल व्हिडिओज फॉर मदर्स हु हॅव टेकन अ ब्रेक फ्रॉम वर्क, अँड दे आर हाऊ दे आर कोपिंग अप विथ बॅलन्सिंग स्टारडम अँड दिस. सो पीपल आर फॉलोविंग हर, कारण तिचे विचार लोक रिलेट करतात. फाइंड आउट करा इंस्टाग्रामच्या थ्रू असे कोण कोण इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांचे मिलियन फॉलोअर्स आहेत किंवा खूप जास्त फॉलोअर्स आहेत, आणि तुमचा प्रोडक्ट आणि त्यांची पर्सनॅलिटी मॅच होते का हे बघा, आणि अशा इन्फ्लुएन्सर्सना इंस्टाग्रामवरनं रिक्वेस्ट पाठवा. जर तुम्ही 50 लोकांना रिक्वेस्ट पाठवली, त्यातले 2 लोक म्हणतील बरं ठीक आहे चालेल चला मी करते, पण एका जरी माणसाने हो म्हटलं आणि त्याचे thousands ऑफ फॉलोअर्स असतील, यू हॅव हिट अ जॅकपॉट. And if he puts the reel of your product over there आणि तो तुमच्या पेजला टॅग करेल, तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला एक स्पाइक दिसेल तुमच्या नंबर ऑफ फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम मध्ये. सो दिस इज लाईक अ व्हेरी क्विक मंत्रा फॉर सक्सेस. क्रिएट अ युट्यूब चॅनल. आता हे मी रिपीट नाही करत, कारण वी हॅव डिस्कस्ड की हाऊ यू कॅन क्रिएट युअर ओन चॅनल, आणि तिथे फ्री प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला हवं तर तुमच्या प्रोडक्ट बद्दल टाकू शकता तुम्ही, अँड इट वर्क्स वंडर्स. जस्ट वन थिंग, इफ यू आर विलिंग टू पे ना, YouTube also has an option of paid marketing, where एक certain amount, खूप जास्त पण नाहीये ती देऊन you can actually ask for followers, some thousands, 10,000, 1 lakh followers. असं जर तुम्ही केलं तर it's possible you can reach out to maximum people this way. There are some more. You can tag some influential people while posting. म्हणजे काय, तुम्ही सोशल मीडियावर जर काही टाकलत ना, तर तुम्ही काय करू शकता, तुमचे हॅपी कस्टमर्स जे आहेत ना, तुम्ही त्यांना टॅग करा, त्यांची परमिशन घेऊन ऑफकोर्स. सो व्हॉट हॅपन्स, जेव्हा तुम्ही काही पोस्ट कराल आणि त्यांना टॅग कराल, तेव्हा त्यांच्या प्रोफाईलवरती पण तुमचे पोस्ट दिसतील. सो त्यांचे प्रोफाईल जे कोण बघतात त्याच्यामध्ये तुमचं पण त्यांना पोस्ट दिसण्यात येईल, आणि असं केल्याने तुमचं ते नेटवर्क जे आहे ते वाढत राहील. विथ एव्हरी पोस्ट दॅट यू मेक, कुठलाही पोस्ट वाया जाऊ देऊ नका. कोणाला तरी टॅग करा किंवा एखाद्या सेलिब्रिटीला टॅग करा. अबाउट सेलिब्रिटी ऑल्सो, लेट मी गिव्ह यू वन फनी इन्स्टन्स. आम्ही शोधत होतो की फॉर वन इव्हेंट एक सेलिब्रिटी आणायचा म्हणून आम्ही खूप विचार करत होतो, आणि खूप ब्रेनस्टॉर्मिंग, पण कोण होच म्हणत नव्हतं वगैरे. असं बाय चान्स मी कोणाला तरी बोलले, अरे कोणच येत नाहीये वगैरे, आणि तेव्हा त्याच्या थ्रू कळलं, अरे तू काय बोलतेस, माय मामा इज द मॅनेजर फॉर सो अँड सो ऍक्ट्रेस, आय कॅन व्हेरी वेल गेट हर, शी वॉज मिसेस वर्ल्ड फॉर सम इव्हेंट, शी कॅन व्हेरी वेल कम ओव्हर हिअर. तर असं बोलता बोलता कुठून तरी आलं, अँड दॅट लेडी केम ऑल्सो फॉर द इव्हेंट, आणि फ्री ऑफ कॉस्ट. तो आपण जे विचार करतो की ब्रँड एन्डॉर्स करायला कोणीच मन मिळणार नाही, तर तसं नाही होत. इट इज पॉसिबल. रीच आउट टू सेलिब्रिटीज. यूज लिंक्डइन प्रोफाईल. वी हॅव डिस्कस अबाउट लिंक्डइन ऑल्सो. आता एकच फक्त आहे की लिंक्डइनवर जेव्हा तुम्ही टाकाल ना, तेव्हा त्याच्यामध्ये एन्शॉर करा दॅट यू आर पुटिंग, तुम्ही जे काही इव्हेंट कव्हर कराल, समजा तुम्ही कुठेतरी चॅरिटी इव्हेंट केला किंवा तुम्ही कुठेतरी डेमो घेतला आहे, तेव्हा तुमचे सगळे अचीवमेंटचे चांगले फोटोज वगैरे घ्या, आणि कीप अपडेटिंग युअर लिंक्डइन प्रोफाईल. तो कधीही आयडल राहायला नाही पाहिजे.
अँड वन मोर थिंग, तुम्हाला जे लोकांना तुमच्या सेक्टरमध्ये रीच आउट करायचं आहे ना, यू कॅन मेक अ लिस्ट ऑफ दोज पीपल अँड रीच देम. जस्ट वन ट्रिक, त्यांचे अकाउंट प्रोफाईल जर लॉक्ड असतील ना, तर तुम्हाला त्यांना मेसेजेस टाकता नाही येणार. पण त्याच्यामध्ये एक बटन असतो कनेक्ट नावाचा, ज्याच्याला तुम्ही क्लिक करून यू कॅन पुट इन शॉर्ट समथिंग अबाउट युअर सेल्फ. सो इवन दो द प्रोफाईल इज लॉक्ड ना, तो मेसेज त्यांना जातो अँड दे कॅन चूज टू गेट बॅक टू यू ऑर नॉट. अँड युल बी सरप्राइज टू नो देयर वॉज अ स्टॅटिस्टिक्स की तुम्ही दर 100ला जर असं केलं तर असं दाखवण्यात येतं की ॲटलीस्ट 2 पीपल रिव्हर्ट युजुअली. सो हे ट्राय करून तुम्ही बघा, ह्यात खूप काम लागेल, पण यू विल थँक युअर सेल्फ फॉर डुईंग दिस. नेक्स्ट थिंग इज, आता ट्रेंड चालू आहे ऑफ पोस्टिंग DIY कॉन्टेंट. DIY म्हणजे डू इट युअर सेल्फ कॉन्टेंट. सो डू इट युअर सेल्फ म्हणजे काय, की स्वतःहून असे आर्ट वर्क आयडियाज, की आमचं हे यूज करून तुम्ही काय काय आर्ट वर्क बनवू शकता, असे आयडियाज करणं. किंवा त्या एक ड्रायफ्रूट कंपनी अराउंड दिवाळी टाइम त्यांनी एक स्मॉल सेगमेंट ठेवलं होतं त्यांच्या युट्यूब चॅनलवरती अँड ऑन देअर सोशल मीडिया. त्यांनी ड्रायफ्रुट्स यूज करून, ते पिस्त्याचे शेल्स वगैरे यूज करून त्यांनी मेक अ ग्रीटिंग कार्ड युझिंग अवर ड्रायफ्रुट्स वगैरे, असं त्यांनी एक हे दिलं होतं. तर लॉट ऑफ पीपल दे शोड देम अँड दे पार्टिसिपेटेड इन दॅट कॉन्टेस्ट अँड दॅट्स हाऊ द कॉन्टेस्ट बिकेम व्हायरल, की हे पदार्थ वापरून तुम्ही काय काय बनवू शकता, अशा प्रकारे यू कॅन डू दिस. इन्क्रीज युअर फॉलोअर्स. सो नाव सेम थिंग अगेन, अच्छा वन मोर थिंग, जेव्हा पण तुमच्या प्रोडक्टची कोणी पण एन्क्वायरी करायला येईल, त्या दिवशी मी एका सॅलॉनमध्ये गेले होते, फक्त विचारायला गेले होते. त्या बाईंनी सांगितलं, आमच्याकडे एवढे स्टाईल्स आहेत, आमचा पेज बघा ना. तर एवढूसा तो सॅलॉन होता आणि तिने मला पटकन त्या पेजवर जायला लावलं. मी त्या पेजवर गेल्याबरोबर तिने मला बोलण्यातच सांगितलं, फॉलो पण करा. मी पटकन फॉलो केलं. मी त्या सॅलॉनमध्ये गेली पण नाहीये नंतर, बट आय हॅव बिकम अ फॉलोवर ऑफ द सॅलॉन नाऊ. तर तिने ही टॅक्टिक वापरली, कोणालाही भेटले की पटकन काहीतरी फॉलो करून घ्या. काहीतरी हे काढून, कन्व्हर्सेशन काढून, गेट देम टू फॉलो युअर पेज अँड यू विल सी द थिंग रायझिंग. ओके. तुम्ही पुढे डेमो घेणार ना, तर डेमोच्या एंडला बोला, हा माझा प्रोफाईल आहे, सगळ्यांनी शेअर करा, सगळ्यांनी फॉलो करा. दे विल डू इट. यू नेव्हर नो. होस्ट द कॉन्टेस्ट ऑन सोशल मीडिया, वी जस्ट डिस्कस्ड इट. तर ते हे मी आता नेक्स्ट टाइम, म्हणजे आय एम नॉट टेकिंग दिस नाव, आय एम गोइंग अहेड बिकॉज ऑफ लॅक ऑफ टाइम. लास्ट फ्यू आयडियाज. टाय अप्स विथ ॲप. आता एक एक्झाम्पल आहे, स्मिटन म्हणून एक ॲप आहे आणि इट्स क्वाईट पॉप्युलर. तर त्याच्यावर काय असतं, वेगवेगळ्या कंपनीचे ट्रायल्स अवेलेबल असतात आणि दे गिव्ह पॉइंट एव्हरी टाइम यू रजिस्टर. तर तुम्ही 6 पॉइंट पर्यंत तुम्ही ट्रायल पॅकेट्स तिकडनं उचलू शकतात अँड यू हॅव टू पे 199 फॉर द ट्रायल पॅकेट्स. आणि लोक घेतात ते 199 ला 6 टाईपचे ट्रायल ऑफ सम कंपनी अँड पीपल आर हॅपी बाईंग इट. तो अशा काही ऍप्स असतील जिथे ट्रायल्स देतात लोकांना वापरायला वगैरे, तुम्ही अशा फाइंड आउट करा आणि त्यांच्याबरोबर रजिस्टर करा, वेर दे कॅन पुट युअर ट्रायल सॅम्पल्स. अँड प्लीज एन्श्योर the product is of good quality, but at the same time your samples are very attractive so that people want to take it and try it for themselves. This is one idea you can definitely try. स्टार्ट अ व्हायरल ट्रेंड. स्टार्ट अ व्हायरल ट्रेंड म्हणजे काय, तुम्ही काहीतरी व्हायरल करू शकता का. फॉर एक्झाम्पल आईस बकेट चॅलेंज, आपल्यामध्ये किती जणांनी ऐकलंय माहित नाही. तर एका डिझीज बद्दल अवेअरनेस क्रिएट करायला लोकांनी आईस बकेट चॅलेंज सुरू केलं होतं, जिथे सेलिब्रिटीज नंतर करायला लागले. म्हणजे स्वतःवर आईस वॉटर टाकून घ्या अँड हाऊ डू यू फील. सो दे वॉन्टेड टू शो की ते डिझीज ज्या माणसांना असतं त्यांचे नर्व्स नंब होतात, तर त्यांना कसं फील होतच ना, त्यांनी दाखवायला ते व्हायरल चॅलेंज सुरू केलं होतं. तर तसंच तुम्ही तुमच्या प्रॉडक्टला घेऊन किंवा समथिंग रिलेटेड टू दॅट ऑल्सो तुम्ही काहीतरी असं करू शकता का, की जे खूप पॉप्युलर होईल लोकांमध्ये ॲज अ ट्रेंड. प्लीज यू कॅन थिंक ऑफ समथिंग, थोडं क्रिएटिव्हिटी वापरून. रजिस्टर ऑन जस्ट डायल. आपण वी आर अंडर एस्टिमेटिंग द पॉवर ऑफ जस्ट डायल इव्हन टुडे. तो आपण जस्ट डायल वरती फ्री रजिस्ट्रेशन पण अवेलेबल आहेत. यू कॅन कन्सिडर डुईंग दॅट अँड लॉट ऑफ पीपल स्टील यूज जस्ट डायल टू रीच आउट टू प्लेसेस. यू कॅन साइन अप जस्ट अ मोमेंट. साइन अप फॉर लोकल बिझनेस अवॉर्ड. आता खूप ठिकाणी बिझनेस अवॉर्ड दिले जातात. छोटे छोटे इन्स्टिट्यूशन्स आहेत हू गिव्ह अवॉर्ड्स. सी इफ यू कॅन नॉमिनेट युअर सेल्फ फॉर द अवॉर्ड्स. का हे इम्पॉर्टंट आहे, कारण कुठे ना कुठे जेव्हा तुम्हाला अवॉर्ड मिळतो किंवा असं काहीतरी होतं, तेव्हा तुम्ही ते तुमच्या प्रोफाईलला स्ट्रॉंग करायला वापरू शकता. पीपल स्टार्ट ट्रस्टिंग यू मोर इफ यू डू समथिंग लाईक दिस. सो फाइंड आउट वेअर यू कॅन ऍक्च्युअली साइन अप फॉर अ बिझनेस अवॉर्ड अँड सी इफ यू कॅन विन इट. इट बिकम्स अ टूल फॉर पब्लिसिटी. ऑनलाईन क्रॉस प्रमोशन विथ अदर बिझनेसेस. असे काही बिझनेसेस आहेत का जे तुमच्यासारखे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी असे बिझनेसेस आहेत का. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, इफ आय एम सेलिंग अ प्रोडक्ट आणि त्याच्या बरोबर काहीतरी जाणार. फॉर एक्झाम्पल आय एम सेलिंग क्लोथ्स, पण आय फाउंड आउट अन ऍक्सेसरी बिझनेस ऑल्सो.
which is selling ornaments. So can I say ki you promote my clothes and I promote your ornaments? तो आता नायका, Amazon वगैरेवर काय झालंय, ते मेक अ ड्रेस कॉम्बो अँड गिव्ह यू, की ह्या ड्रेस घ्या, हे इयरिंग्स घ्या, हे शूज ह्या ब्रँडचे घ्या, तर तिन्ही ब्रँड मिळून एक कॉम्बो बनवला आहे. यू कॅन ऍक्च्युअली ट्राय दिस लुक. दिस इज व्हॉट द कटरीना कैफ हॅज ट्राईड. करेक्ट. असं जर तुम्ही दुसऱ्या कोणावर टायअप करू शकाल आणि मिळून तुम्ही एक लुक डिझाईन करा आणि सांगा की हे आमचा हा प्रोडक्ट आणि त्यांचा हे प्रोडक्ट वापरून आम्ही हे बनवलंय and it is turning out to be very good. So see if you can cross promote each other by doing a strategy like this. And last but not the least, हे मी शेवटी असं ठेवलंय कारण this is like the mastercard kind of a thing actually. Prepare a seller profile on Amazon. आता सेलर प्रोफाइल क्रिएट करायला Amazon वरती इट डझंट कॉस्ट यू मनी. इट इज टेक 15 मिनिट्स का टाइम फॉर रजिस्टरिंग ऑन Amazon. येस, सेलिंग कमिशन वगैरे येतं नंतर, बट ऍज अ ट्रायल यू कॅन डेफिनेटली स्टार्ट क्रिएटिंग अ प्रोफाइल ऑफ युअर्स. रिझल्ट येतील तेव्हा बघूया. तुम्ही ऍटलीस्ट एक मार्ग तुम्ही स्वतःसाठी ओपन करून ठेवलेला आहे, त्याचा ग्लोबली उपयोग होऊ शकतो. these were my online strategies, and in combination with offline you can use it and create your own customized strategy for yourself. एक आणखी एक आहे आयडिया. कॉलेजेसमध्ये स्पेशली जिथे BMM किंवा असे काहीतरी प्रॅक्टिकल कोर्सेस असतात, तिथे त्यांना इंडस्ट्री प्रोजेक्ट हवेच असतात. इन सच सिनारिओ समजा तुम्हाला तुमची डिजिटल मार्केटिंग, आता तुम सेशन तर आहेत तुमच्याकडे, बट इन ऍडिशन इफ यू वॉन्ट टू विजिट सम प्लेसेस लाईक दॅट कॉलेजेस ना, यू कॅन गिव्ह देम अ प्रपोजल की मी तुम्हाला एक बिझनेस आयडिया रफली माझी सांगीन. इफ यू डोंट वॉन्ट टू गिव्ह डिटेल्स तुम्ही सांगू शकता असं, आणि आय वॉन्ट टू गिव्ह प्रोजेक्ट टू युअर स्टुडंट्स and all the students who do it we will give certificate from our side. असं जर तुम्ही केलं तर कॉलेजेस आर हॅपी, कारण त्यांना दाखवायला पण मिळतं की आमच्या मुलांनी इंडस्ट्री बेस्ड प्रोजेक्टवर काम केलेलं आहे कुठे ना कुठे. तो दे ऑल्सो स्टार्ट कोऑपरेटिंग इन सच काइंड ऑफ प्रोजेक्ट. यू नीड नॉट इवन स्पेंड फॉर द मार्केटिंग स्ट्रॅटेजी, ते तुम्हाला करून देतील. तर हे एक कॉम्बिनेशन यू कॅन डू विथ इन्स्टिट्यूशन्स. सो दीज वर माय ऑनलाईन ऑफलाईन आयडियाज. आता हे सगळेच तुम्हाला सूट करणार का किंवा सगळेच तुम्हाला करायचे आहेत का? डिपेंड्स ऑन व्हॉट थिंग्स. एक तर आहे तुमचं टार्गेट ऑडियन्स. तुम्ही बघा, आता जर तुमचं टार्गेट ऑडियन्स असेल से चिल्ड्रन, सो नाव डिपेंडिंग ऑन दॅट टार्गेट ऑडियन्स विच इज द बेस्ट वे. तुम्ही तुम्हाला एक्झाम्पल दिलं किंडर गार्टन वगैरेशी टायअप करून करा. सो यू हॅव टू डिसाइड बेस्ड ऑन दॅट ऑडियन्स की तुमचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. इफ इट इज अ रुरल ऑडियन्स यू कॅनॉट गो एक्सटेन्सिव्हली ऑनलाईन. मग तुम्हाला बऱ्याच खूप प्रमाणात तुम्हाला सगळं ऑफलाईनच करावं लागणार. ह्याच्यावर डिपेंड करतं. नेक्स्ट इज तुमचा प्रोडक्ट कसा आहे. जर फूड असेल तर लोक फक्त ऑनलाईन बघून घेणार नाहीत, त्यांना टेस्ट केल्याशिवाय उपयोग नाहीये. त्यांना कळणारच नाही क्वालिटी काय आहे. विच मीन्स तुम्हाला ऑनलाईन करू शकता तुम्ही, पण तुम्हाला ऑफलाईन सुद्धा करायला लागणार टू मेक इट वर्क. कारण टेस्ट चव घेतल्याशिवाय त्यांना आयडिया येणार नाही. साईज ऑफ द मार्केट केवढं आहे. आता तुम्ही जर इंस्टाग्रामवर प्रमोट करता आहात तर पॉसिबल आहे की लाखो लोकांपर्यंत तो प्रोडक्ट गेला आहे आणि समोरून ऑर्डर पण आली आहे तुम्हाला, पण तुम्ही नंतर म्हणाल की पण माझी डिलिव्हरीची देर इज नो स्ट्रॅटेजी फॉर डिलिव्हरिंग द प्रोडक्ट. कोणीतरी US वरनं ऑर्डर प्लेस केली, तुमचं प्रोफाईल समाव एवढं पॉप्युलर झालं, आता पुढे काय? सो इफ यू आर एबल टू प्रोव्हाइड द सर्व्हिस टू समबडी हू ऑर्डर्स लाईक दॅट, सी दॅट अँड अकॉर्डिंगली प्रमोट युअर प्रोडक्ट. ओके. कॉस्ट ऑफ द मेथड. नाव खूप मेथड्स आहेत, पण तुमच्या बजेटमध्ये काय बसतं ते पण इम्पॉर्टंट आहे. तरी आय विल टेल शक्यतो होईल तिथवर विदाउट स्पेंडिंग मनी जे काही होऊ शकतं. मी जास्त करून खूपशे असे आयडियाज आहेत जे तुम्ही आता पण सुरू करू शकतात विदाउट वेटिंग फॉर एनी काइंड ऑफ अ फंडिंग. सो दॅट इज अ USP ऑफ मेनी ऑफ दीज कॅटेगरी ऑफ आयडियाज. एस्टिमेटेड टाइम ऑफ रिझल्ट, म्हणजे कुठलं मीडियम तुम्हाला किती लवकर रिझल्ट देऊ शकतो, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो मे बी अ सोशल मीडिया स्ट्रॅटेजी विल टेक टाइम टू डेव्हलप. तर जर तुम्हाला लगेच रिझल्ट हवे असतील, आत्ता विकलं गेलं पाहिजे असेल, देन मे बी इट इज अ बेटर आयडिया टू गो टू एन एक्झिबिशन. A social media will take little bit of time to grow on people and then get people for you. So you have to be mentally prepared and be patient for it to work out. And last but not the least, feasibility of the medium आणि कितपत ते प्रॅक्टिकल आहे. म्हणजे मी एखाद्या वेळेला विचार करेन की मी FIFA वर्ल्ड कप स्पॉन्सर करते म्हणजे प्रश्नच नाही मला, आता आय विल गेट पीपल इन बिलियन्स. बट ते पॉसिबल नाहीये. मग ते फिजिबल नसल्यामुळे तुमच्या आता हातात काय आहे विथ युअर रिसोर्सेस, दॅट इज कॉल्ड फिजिबिलिटी. आणि these were the pointers you can use while designing your marketing strategies. So I have come to the conclusion, and you have seen all the options that were shown to you. I hope तुम्हाला ह्या बुफे मधनं you have picked up the items जे तुम्हाला
आवडले आहेत आणि जे तुम्हाला हेल्थला पण सूट करतील असे. अँड यू हॅव मेड युअर कस्टमाइज्ड स्ट्रॅटेजी आय एम होपिंग विथ द हेल्प ऑफ दिस सेशन. सो that's it from my end. Sucheta ma'am, is there something that I missed out on? Please kindly you can add to Yes, it. Shivani, your number and your contact. Yes, I'm coming to the last screen. सो दिस इज माय कॉन्टॅक्ट नंबर आणि माझा ईमेल. तुम्हाला तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी डेव्हलप करताना काही डाऊट्स असतील किंवा तुम्ही कुठे इफ यू आर स्टक समवेअर की आता मी हे केलं आता पुढे काय करावं वगैरे, यू कॅन फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. दिस इज माय ईमेल ID अँड माय मोबाईल नंबर. तुम्ही कॉल करू शकता, पण मी लेक्चर वगैरे मध्ये असेल तर कधी आन्सर नाही होत, तर बेस्ट इज टू मेसेज मी अँड कीप इट. आय विल रिव्हर्ट whenever I become free, for sure. I just hope this session has been productive for you and that this will give some direction to what ideas you can come up with. That's great. It was too big a buffet, Shivani. It was